राहाता नगर परिषदेच्या वतीने राहाता शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला। पत्रकार दिनानिमित्ताने नगर परिषदेच्या दालनात हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ लोंढे हे होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालिकेचे कर्मचारी अनिल बोठे यांनी केले। यावेळी नूतन नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, गटनेते मुन्नाबाई शहा, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ तसेच नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते। नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर, डॉक्टर जयंत गायकवाड तसेच अजय जाधव, नगरसेवक शशिकांत लोळगे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले। पत्रकार बंधू या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी राहाता नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका यांच्या वतीने सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत करतो। आज मी शहरातील चौथ्या खांबाशी संवाद साधत आहे, याचा मला एक अतिशय आनंद होत आहे, कारण की आपण सर्व पत्रकार बंधू हे मला आठवतं कदाचित काका 10 वर्षापेक्षा अधिक काळ झाला असेल मी आपला सर्वांना भल्या पहाटे आपल्या घरी यायचं, माझ्यासोबत माझे मित्र आणि आम्ही आपला छोटासा सन्मान त्या ठिकाणी करायचो। हा एक नित्याचा क्रम झालेला आहे। 6 जानेवारी आलं की तुम्हालाही माहिती आहे की कोण आपल्याला झोपेतून त्या ठिकाणी उठवणार आहे। हे सगळं करत असताना मागच्या महिन्यामध्ये वर्षाच्या अखेरीला निवडणूक झाली, निवडणुकीचा निकाल लागला आणि मी त्या ठिकाणी मला या राहाता शहराने नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली। ती दिल्यानंतर मनात विचार आला की आपण जरी नगराध्यक्ष झालो असलो आपल्यातला स्वाधीन गाडेकर त्या ठिकाणी हरवता कामा नाही किंवा बदलता कामा नाही, आणि म्हणून मी त्या 6 तारखेला पुनश्च एकदा आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी उठवलं आणि आपला छोटासा सन्मान केला। हे करत असताना मला आपल्यातील काही पत्रकार म्हटले की अरे आम्हाला असं वाटलं की निवडणुकीपर्यंत होतं आणि निवडणूक झाली, तुम्ही नगराध्यक्ष आलात आणि तुम्ही पालिकेत आम्हाला बोलवून आता आमचा सन्मान कराल, तर तुम्ही तर आमच्या घरी आले। तर मी त्यांना म्हटलं की पालिकेत जो सन्मान होणार आहे तो पालिकेच्या वतीने आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या वतीने तो होणार आहे, परंतु हा स्वाधीनचा सन्मान आहे आपल्यासाठी करण्यात। आणि अशा पद्धतीने तो पत्रकार दिन त्या ठिकाणी साजरा झाला। तो झाल्यानंतर मग मध्ये आमच्या उपनगराध्यक्ष निवड असेल, समित्यांच्या निवडी असतील, काही ना काही कारणास्तव तो योग आज यायचा होता, म्हणून आज या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत। आज पत्रकारिता जर बघितली या ठिकाणी जैन भाऊंनी सांगितलं, सतीश दादांनी सांगितलं की आज हा पत्रकारिता हा व्यवसाय राहिलेला नाही। पूर्वी आज असं होतं की पत्रकारिता एक पॅशन म्हणून त्या ठिकाणी केलं जायचं, परंतु आज त्याला कुठेतरी आर्थिक जोड देखील द्यावी लागते। काही चाटे क्लासचे पत्रकार असे विविध प्रकार आज आपण देशात पाहतो। सोशल मीडियावरती आपण बघतो एखाद्या पत्रकाराने बातमी टाकली का डॉक्टर खालून ट्रोल करतात लोक, तू या पार्टीचा आहे, उपसंपादक म्हणून 2004 पासून दैनिक सार्वमतला असताना जी प्रिंट मीडिया शिकलो किंवा तिथं ज्या पद्धतीचं कामकाज राहायचं त्याच्या अतिशय उलट वेगळं कामकाज ही टीव्ही मराठीला हैदराबाद ऑफिसला होतं आणि तिथं देशभरातले पत्रकार होते। साधारण एवढा एखादा हॉल असेल, असे 12 कंपार्टमेंट म्हणजे 12 न्यूज चॅनल तिथून चालायचे। टीम आपली निवडून आलेली, अध्यक्ष तरुण आहे आणि पहिल्याच वर्षी त्यांनी पत्रकार दिनाचं आयोजन केलं, त्याला चांगली उपस्थिती लाभली आणि ज्या गावामध्ये चांगले प्रभावी पत्रकार असतील त्या गावाचं जरी ते कटू वाटत असलं तर सत्य आहे की पत्रकाराचं काम हे जसं एखादी चांगली गोष्ट समाजासमोर नेणं आहे, तसं पत्रकाराचं दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम हे पण आहे की काय करायला पाहिजे। त्या जसं चांगली गोष्ट दाखवण्यामागे हेतू शुद्ध पाहिजे, तशी वाईट गोष्ट दाखवण्यामागे सुद्धा हेतू शुद्ध पाहिजे। शुद्ध हेतूने केलेली कुठलीही पत्रकारिता ती प्रभावी ठरते।
आणि जो पत्रकार प्रभावी पत्रकारिता करतो तो समाजाला आपला वाटतो, तो त्याची कोणाला भीती वाटत नाही, त्याचा कोणी द्वेष करत नाही. याचा अर्थ असा मुळीच नव्हे की पत्रकाराला सगळ्यांनी चांगलं म्हटलं पाहिजे. जर आपण एक म्हणतो अरे हा माणूस फार चांगला आहे, माणूस चांगला काय, तो कोणाच्या आध्यामध्यात नाही. जो माणूस कोणाच्या आध्यामध्यात नसतो तो निष्क्रिय असतो, त्याच्यामध्ये कुठलीही गुणवत्ता नसते, म्हणून तो कोणाच्या आध्यामध्यात नसतो, कारण त्याची क्षमता नसते. याचा अर्थ असा मुळीच नाही की पत्रकारांनी निष्क्रिय असावं. पत्रकारांनी जी गोष्ट सामाजिक दृष्ट्या हिताची आहे ती कुणाला काय वाटेल, त्याची आपल्याला काय किंमत मोजावी लागेल याची पर्वा न करता ती मांडावी लागते. सुदैव एवढंच आहे की आपल्या राज्यातले जे पत्रकार आहेत त्यांच्यामध्ये ती धमक आहे, सगळ्याच गावोगावच्या पत्रकारांमध्ये ती असते, म्हणूनच पत्रकारितेला ग्लॅमर आहे. सहकारी अध्यक्ष नाना शहा आणि आमचे मार्गदर्शक आणि माझ्या विजयामध्ये अतिशय मोलाचं योगदान त्यांचं आहे असे अध्यक्ष रामकृष्ण धोंडे आणि सर्व माझे सन्माननीय नगरसेवक माझ्या सर्व नगरसेविका, माझ्या भगिनी, या ठिकाणी आपण पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व एकत्र आला. गेली 9 वर्षापासून नगरपालिकेमध्ये कोरोनाचा काळ असेल, मध्यंतरची सत्ता असेल, त्यानंतर प्रशासकीय कारभार असेल, यामुळे निश्चितच हा कार्यक्रमापासून आपण नगरपालिका आणि सर्व नगरसेवक यापासून आपण दुरावलो. परंतु आमच्या या सर्व सहकार्यांनी सर्व उपस्थित पत्रकारांचा सन्मान पालिकेचे नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार नगरसेवक आणि गटनेते मुन्नाबाई शहा यांनी केले. प्रतिनिधी धनंजय वागचौरे, माय न्यूज, राहाता.